नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आज आपण अशा एका अतिउत्कृष्ट कृषी अधिकारी यांना भेटणार आहोत, ज्यांनी तब्बल 30 वर्ष शेतकऱ्यांच्या शेतात, मातीत, शेतकऱ्यांमध्ये स्वतःला झोकून दिलं. असे माननीय श्रीधर वानखेडे साहेब. नमस्कार. आज आपल्या नोकरीचा शेवटचा दिवस. हो. आज या शेवटच्या क्षणी आपल्याला एक संधी आहे, की त्यांनी जी 30 वर्ष सेवा दिली, 30 वर्षाचा जो अनमोल ठेवा आहे, अनमोल अनुभव आहे, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून इतरांपर्यंत जाऊ देणार आहोत. जेणेकरून नवनवीन अधिकारी जे कृषी विभागामध्ये आता येत आहेत, त्यांना प्रेरणा मिळेल. तर मी प्रथम माननीय वानखेडे साहेबांना विचारू इच्छितोय, की तुम्ही कृषी विभागामध्ये कसे आलात, कधी आलात आणि जेव्हा तुम्ही कृषी विभागामध्ये एंट्री केली, ती परिस्थिती शेतीबाबत असेल, शेतकऱ्यांची असेल, विभागाची असेल आणि आता यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? शेतीची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे जसं माझं 12वी सायन्स झाल्यानंतर मी BSc ॲग्री ॲडमिशन घेतली. माझं BSc ॲग्रीकल्चर नागपूर कॉलेजवरून झालं आणि आमच्या वेळेस MCRE हा रूल लागू झाल्यानंतर MSc माझी परभणी म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठ तत्कालीन इथून पूर्ण झालं आणि 1994ला डिग्री मिळाल्यानंतरच माझं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सेरिकल्चरला सिलेक्शन झालं. मी तिथे तब्बल 2 वर्ष होतो. सुरुवातीला पुण्याला होतो, लातूर आणि नंतर म्हैसूर बर. CSTERA सेंटर आहे. मलबरी रिसर्च स्टेशन होतं तिथे होतं. नंतर मग त्या एक्झाम दिल्यानंतर मला डिपार्टमेंटमध्ये एंट्री मिळाली. मी सुरुवातीला सॉईल कन्झर्वेशनला नाशिक डिव्हिजनमध्ये जळगावमध्ये इथे होतो. बर. मग तिथून माझी ट्रान्सफर वाशिम जिल्ह्यामध्ये झाली आणि वाशिम जिल्ह्यातून मग इथून ट्रान्सफर गडचिरोली झाली. गडचिरोलीहून परत वाशिममध्ये झालं आणि आज 31 जानेवारी 2026 मध्ये बरोबर. तुम्ही 96 ला डिपार्टमेंटला आलात आणि आज 2026 आहे. हो, तर 30 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि आधी सेरिकल्चर डिपार्टमेंटला सुद्धा 2 वर्ष. वर्ष झाले. म्हणजे एकूण तुमचा 32 वर्षाचा 32 झालं. हा अनुभव आहे. आपल्याला सगळेजण ओळखतायत. म्हणजे आज फक्त वाशिम जिल्ह्यापुरती आपली ओळख नाही, तर महाराष्ट्रातले अनेक शेतकरी, कृषी अधिकारी आपल्याला ओळखतायत आणि ही ओळख यासाठी आहे, की एक आपण चालतं बोलतं विद्यापीठ आहे. म्हणजे कृषीचं ज्ञान आपण पाहतोय अगाध आहे आणि हे अगाध ज्ञान डोक्यामध्ये ठेवणं किंवा शेतकऱ्यांचे काहीही प्रश्न राहू शकतात. कोणत्याही नवीन पिकाबद्दल. जसं आता आज आपल्या जिल्ह्यामध्ये चिया आहे. जमिनीखालची काही पिकं आहेत किंवा जमिनीवरची पिकं असो, भाजीपाला असो, आपण प्रत्येक पिकाबाबत स्वतःला अपडेट ठेवलं. म्हणजे जुन्या काळामध्ये लागलाय, Yeah. परंतु आज रोजी सुद्धा एखादा नवीन अधिकारी जी टेक्नॉलॉजी वापरतोय किंवा सोबत कृषी संबंधीचं ज्ञान आहे हे वापरतोय, तुम्ही त्याही पुढे आजच्या स्थितीला सुद्धा रिटायरमेंट होताना 2 पावलं पुढे आहात. तरी स्वतःला तुम्ही अपडेट कसं ठेवताय? नाही, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं एक तर स्वतःचा इंटरेस्ट असायला पाहिजे. त्याच्यात बर. आवड आणि ती करण्याची. एकतर मग ते स्वतःच्या शेतामध्ये पण केले आणि शेतकऱ्यामध्ये केलं. आता महाराष्ट्रामध्ये द्राक्ष सोडले, हा. तर फळबागामधल्या सर्व पिकं मी माझ्या शेतात लावलेले होते. बर. मग संत्रा, मोसंबी, लिंबू, नंतर अंजीर, रामफळ, सीताफळ, बोरी, आवळा बर. या सगळ्या प्रकारची लागवड झालेली आहे. फक्त द्राक्ष लागवड केलेली नाही. आणि नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड त्याच्यावर झाली आणि या सगळ्या बाबतीत असं आणि सगळ्या भाजीपाला ज्या समजा आता आज वाशिम जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व भाजीपाला त्याच्यामध्ये फुलगोबी आहे, पानगोबी आहे, वांगी आहे, मिरची आहे, दोडकी आहे, सिरीचे दोडके, चोपडे दोडके आहे. या व्यतिरिक्त जेवढ्या भोपळा आहे, दुधी भोपळा आहे, लाल भोपळा आहे, या बरोबर. सगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या मार्केटमध्ये चालतात त्याच्यामुळे त्या लागवड केल्या आणि त्याच्यामध्ये बारकाईने अभ्यास करण्याचा माझा पहिल्यापासूनच त्याच्यामध्ये Right. इंटरेस्ट होता. त्यामुळे त्याला लागणारा कीड आहे, रोग आहे, त्याला लागणारे काही अन्नद्रव्य आहेत, याचा सखोल अभ्यास मी करत होतो आणि मार्केटमध्ये जेवढे इंग्रजीचे आणि मराठीचे जेवढे पुस्तकं उपलब्ध होते वेगवेगळ्या लेखांचे, हा. तर प्रत्येक एक्झिबिशनमध्ये किंवा कुठे गेलो, समजा नागपूर गेलो किंवा पुणे गेलो, त्या कृषीच्या स्टॉलवरून ते पुस्तक मी विकत आणलं आणि त्यामुळे माझ्याकडे आज जवळपास 300, 350, 400 पुस्तकं सगळ्या प्रकारची किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. म्हणजे काहीतरी इंग्लिश मधले जे आहेत कॉलेजचे बरोबर. त्यावेळेचे असे करून जवळपास 500-600 पुस्तकांचा फक्त कृषीचा. बरोबर. त्यात काही हिंदीचे पण आहेत आणि मराठीचे आणि इंग्लिश मधले या सगळ्या पुस्तकाचा अभ्यास मी करत आणि माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी डेली 2 तास अभ्यास करायचो. म्हणजे जी बर. MPSCचा किंवा UPSCचा अभ्यास करत असताना Right. जी सवय लागलेली होती 15, 16, 18 तास त्याच्यानंतर डिपार्टमेंटला काम करत असताना जो काही वेळ मिळायचा सकाळचा एखादा तास, संध्याकाळचा एखादा किंवा शनिवार, रविवार मग 2-4 तास किंवा एखादं पुस्तक आणलं नवीन
तर मग ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं आणि ते आणलेलं पुस्तक 2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ, नाही समजलं तर 5 वेळ, काही वेळ तर म्हणजे 10-10 वेळाचं पुस्तकाचं तर रिपिटेशन झालं. बरोबर. आणि वेगळ्या विद्यापीठाच्या डायऱ्या, जसं मराठवाडा कृषी विद्यापीठ डायरी आहे, की डॉक्टर पंजाबरावची कृषी संवादनी आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जी आहे डायरी, त्या डायऱ्यांचा अभ्यास वारंवार ते वाचत राहायचं आणि त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला हे कळून गेलं, की प्रत्येक गोष्टीचा किडी असो, रोग असो, अन्नद्रव्य व्यवस्थापन असो किंवा मशागतीचे असो किंवा पिकामधल्या विविध ज्या काही सुरुवातीला लागवडीपासून तर शेवटपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत ज्या काही बाबी आहेत त्याच्यामधल्या कशा त्या घडत जातात, बरोबर. तर त्या मला मिळत गेल्या आणि ते शेतात पण करायचं आणि शेतकऱ्यापर्यंत करायचं. तर माझा सुरुवात म्हणजे मी सकाळी 6ला सुरुवात करायचं, तर संध्याकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत माझं चालायचं. ऑफिसचा टाइम संपला की शेतकरी आणि मी माझा जरी समजा मी कृषी प्रयोगशाळेत कालावधीमध्ये याच्या मोठ्या प्रमाणात काम करत होतो. त्या पिरियडमध्ये मी माझं क्षेत्र कधी समजून घेतो. पूर्ण तालुका किंवा तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये बरोबर. जिथून जेवढे होत होते, त्या सगळ्या शेतकऱ्याचे प्रश्न उठणं किंवा त्यांच्या शेतापर्यंत जाणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांना उत्पादन वाढीसाठी कोणत्या बाबीमध्ये कमतरता पडली, काय कसं करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी सांगत Right. गेलो. म्हणजे आणि तुम्ही आता जसं सांगितलं की पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर UPSCचा अभ्यास केलाय. अभ्यासाची सवय होती. तिकडे मात्र सिलेक्शन झालं नाही. परंतु अभ्यासाची सवय आज शेवटचा दिवस आहे 30 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्ही ते कायम ठेवली. आता आजही सकाळी 1 आजही ते तास मी कायम ठेवली 1 आणि तास अभ्यास करतच होतो. तुमचा बरोबर आहे. फोन आला तेव्हा. राईट. आणि त्यामुळे मग आता ही जी नवनवीन पिकं आहेत म्हणजे तसं पाहिलं तर आपला वाशिम जिल्हा महाराष्ट्रासाठी अनेक नवनवीन पिकं देत आहे. नवीन हां. टेक्नॉलॉजी म्हणजे BBF टेक्नॉलॉजी असो, नवनवीन चियासारखी पिकं असो, कंदवर्गीय पिकं असो, हे देत आला आणि या सगळ्यामध्ये आपला वाशिम जिल्हा नाही तर जे शेतकरी तुम्हाला ओळखतात, अधिकारी ओळखतात, या पिता म्हणून आम्ही तुम्हाला मानतोय. म्हणजे मला जाणवतं की मी कृषी विभागामध्ये 2004ला माझी एंट्री झाली, कृषी सहाय्यक म्हणून आणि तेव्हापासून मी तुम्हाला बघतोय. शेतकऱ्यांच्या शेती शाळा असतील, वेगळ्या प्रमाणे आपण राबवायचं आणि मला दिसते की तुमचे 2004-5 मध्ये घेतलेल्या शेती शाळेचे शेतकरी आताही तुमच्या कनेक्शनमध्ये आहेत. हां. आणि ते नवनवीन म्हणजे आता ती त्या लेव्हलला न राहता ती सुद्धा नवनवीन प्रयोग करतायत. तर त्यावेळेची जी माझी शेतीशाळा होती, आपला जो शेतीशाळेचा कन्सेप्ट होता हा वेगळा होता. हां. माझी रात्रीची शेतीशाळा असायची. म्हणजे बरोबर. ज्या शेतकऱ्यांना दिवसभर काही वेळ मिळत नव्हता हं. आणि आपल्या डिपार्टमेंटची जी शेतीशाळा होती त्याला 30च शेतकरी मर्यादित हां. असायचे आणि एकच शेत असायचं. त्याच शेतामध्ये ते वारंवार त्या पिकाचे 5 किंवा 10-15 जे काही आपले क्लास असतात तेवढे घ्यायचे आणि त्याला थांबवायचं. आमची शेतीशाळा ही रविवारची असायची. रात्री 8ला सुरू व्हायची आणि 10:30ला थांबायची. हां. आणि तिथे अशी मर्यादा नव्हती. तिथे 100, 150, 200, 250 हां. असे शेतकरी यायचे आणि त्यावेळेस ते नवीन शेतकऱ्यांना इंटरेस्ट वाटायचा आणि त्याच्यामध्ये मग त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्या प्रश्नावर आधारित उत्तर आहे आणि बरोबर. त्यांना कशाची गरज आहे आणि पुढे काय करायला पाहिजे आणि काय चुकलं. प्रत्येक जण आपापलं मत मांडायचं. मग त्याच्यात कॉन्ट्रोव्हर्सी कधी व्हायची आणि त्याच्यातून मध्यम मार्ग काढून उत्पादन कसं वाढेल, काय करायला पाहिजे. तर त्या शेतीशाळेमध्ये असं की जसं आपण कॉलेजमध्ये शिकत असताना जर सॉइलचा आपण अभ्यास करतो, तर किती प्रकारचे सूक्ष्म मूलद्रव्य आहेत, किती प्रकारचे म्हणजे मेजर मूलद्रव्य आहेत, पिकांना गरज किती आहे, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कसे 17 असेन्शियल म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, याच्यापासून तर त्या ड्रिपमध्ये कसं वापरायचं, स्प्रिंकलरमध्ये कसे वापरायचे, बरोबर. खताचं व्यवस्थापन कसं करायचं, सॉइलचं म्हणजे मातीचा नमुना कसा घ्यायचा, ते मग त्याच्याकडून आल्यानंतर रिझल्टवर आपल्या जमिनीमध्ये काय आहे आणि आपण किती द्यायला पाहिजे, याचा बरोबर. बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास केला आणि राईट, मग राईट. त्याच्यामुळे ते लोकांना अशी सवय होऊन गेली, की ते आज बरेचसे त्याच्यामधले काही कृषीभूषण आहेत, काही शेतकरी मित्र आहेत, बरोबर. काही असे मोठ्या प्रमाणात उत्पादन काढणारे असे आहेत, राईट. की ते आज महाराष्ट्रातले एक कृषीचे स्कॉलर म्हणून ओळखले जातात. राईट, राईट. जगात वाचन आहे तुमचं कृषीबाबतचं आणि इतर पण. हे फक्त वाचनापुरतं न राहता तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग केले. शेतकऱ्यांच्या शेतीशाळा चालवल्या, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रयोग केले आणि प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करून पाहिली. आणि म्हणून आपल्याला आता दिसते की तुम्हाला पिकाच्या उत्पादनाबाबत काही बाब असो या त्याची मार्केटिंग असो किंवा मधले बारकावे असो, हवामानासंबंधी असो, जसं काय तुमचं डिक्शनरी आहे आणि तुम्ही ओपन करताय. कॉम्प्युटर सारखं कमांड देतोय आम्ही आणि तुम्ही त्याची उत्तरं सांगू शकता. ही खरोखर प्रेरणा देणारी गोष्ट आहे. असे कृषी अधिकारी फार कमी आहेत आणि त्यातले एक माननीय वानखडे साहेब आहेत, की ज्यांनी आयुष्यातील 30 वर्ष कृषी विभागासाठी दिलेली आहेत आणि आज त्यांच्या सेवेचा शेवटचा दिवस आहे. पण त्याही दिवशी तुम्ही स्वतःला अपडेट ठेवताय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय, तर ही खूप मोठी गोष्ट आहे.